जर आपल्यामध्ये संघर्ष करायची ताकद असली ना, तर आपल्याला कुणीही अडवू शकत नाही. आणि हेच उत्तम उदाहरण मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर आज ना पावसाने सकाळी सकाळीच हजेरी लावली होती. तर नमस्कार मंडळी. पाऊस आला त्यामुळे पायरीमध्ये खूप सारं शेवाळ झालं होतं. तर पाऊस आल्यामुळे ते छान असं भिजलं होतं. मग खालच्या ताई म्हणाले की आपण साफ करून घेऊया, आणि मला पण ते करायचंच होतं. म्हटलं फालतू कोणी घसरून जाईन त्याच्या आधी हे काम करायला हवं. आणि 70-80% बऱ्यापैकी साफ झाल्या होत्या पायऱ्या. तर ही खालच्या ताईची मुलगी आहे आणि एवढीसा जीव आमच्यासोबत काम करायला धावपळ करत होती. तर खरंच मुली खरंच खूप लवकर मॅच्युअर होतात, हे काही खोटं नाही आहे. नंतर आंघोळ केली, छान देवपूजा करून घेतली. नंतर स्वयंपाक केला, आणि स्वयंपाक झाल्यानंतर सगळे भांडे वगैरे सर्व गॅसच्या ओट्यावरचा जो पसारा होता तो इथं मी आवरून घेतला. कारण की हे काम जर मागेच राहू दिलं तर मग बाकीचे काम आपल्याला सुचत नाही. म्हणून आधी हे काम करून घेतलं आणि नंतर माझ्यासाठी फराळाचं बनवलं, कारण माझा उपवास असते गुरुवार. लगेच पावसाचं वातावरण संपून गेला आणि मस्त कडक छान असं ऊन पडलं. मग पायपुसण्या वगैरे सर्व उन्हामध्ये वाळू घातल्या, कारण एकतर लवकर कडक ऊन पडत नाही आणि पडले की मग ह्या सगळ्या गोष्टी सुचतात. आपल्यामध्ये जर संघर्ष करायची ताकद असेल तर आपल्याला कुणीही अडवू शकत नाही. मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बोलली, तर त्याचं हेच उत्तम उदाहरण आहे. ही तुळशी एवढी मोठी झाली आहे आणि हिला ना मातीची गरज आहे ना कुंडीची गरज आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम सिमेंटमध्ये ही तुळशी आलेली आहे आणि एवढी मोठी झाली आहे, हिरवीगार झाली आहे. चला तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया छोट्याशा मिनी व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.